यंदाच्या रक्षाबंधनला बाजारातून मिठाई आणू नका. फक्त तांदळाच्या पिठापासून अशी स्वादिष्ट आणि सुंदर मिठाई घरच्या घरी बनवा. भाऊ एकदा खाल्ला तर पुन्हा पुन्हा मागतील. चला तर बनवूयात. वरतून एकदम कडक आणि एकदम आतून एकदम सॉफ्ट ही मिठाई आहे. चला तर रेसिपीला स्टार्ट करूयात. त्याच्यासाठी ना आपण ना मेजरमेंट घ्यायचे. 2 वाट्या इथं मी पाणी घेतलं आहे. त्या थोडंसं तूप टाकलं आहे, इलायची पावडर टाकली आहे, थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं. नंतर त्याच वाटीने 1 वाटी साखर टाकून घ्यायची आहे. साखर चांगली वितळल्यानंतर ना 1.5 वाटी तांदळाचं पीठ घेऊन थोडं थोडं ह्याच्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. सेम आपण उकडीच्या मोदकाला जसं करतो ना सेम तशीच पीठ तयार करून घ्यायचं आहे आपल्याला. नंतर ते एका प्लेटला ना तूप लावून ग्रीस करून घेतल्यानंतर ना ते पीठ आपण ह्याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे. 10-15 मिनिट झाल्यानंतर थंड झाल्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकून अजून थोडंसं मळून घ्यायचं आहे याला आपल्याला. अशा प्रकारे मळून झाल्यानंतर एका छोट्या लाडूचा गोळा काढून घ्यायचा आणि अशा प्रकारे गोल गोल करायचं आणि आपल्या घरी पांढरे तीळ असतात ना त्याला ना ते पूर्ण याला कोट करून घ्यायचं आहे. कोट करून झाल्यानंतर अजून एकदा प्रेस करून दाबून घ्यायचा जेणेकरून तळताना आहे ना ह्याचे तीळ बाजूला नाही आले पाहिजे. मस्त असा लाडू आपला तयार झाला आहे. एक एक करून आपण सगळे लाडू करून घेऊयात. नंतर ह्याला ना मीडियम तेलामध्ये ना गोल्डन ब्राऊन होईपर्यंत याला तळून घ्यायचं आहे. हे बघा गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर याला काढून घेऊयात आपण. मस्त आपले स्वादिष्ट असे रक्षाबंधन स्पेशल मिठाई रेडी आहे. एकदम कडक वरतून आणि मधून एकदम सॉफ्ट कापसासारखी आहे. तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा. तुम्हाला व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. चला तर मग हॅपी रक्षाबंधन.